सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महिला व बालविकास विभाग आणि अर्थ खात्यासाठी अजित पवार कालपासून दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करणार। अजित पवार गेल्या 24 तासांपासून कुणालाही भेटले नाहीत, सूत्रांची माहिती। महायुतीत अद्याप 2 ते 3 खात्यांवरून घोळ, मंत्र्यांचा शपथविधी पूर्ण पण अद्याप खातेवाटप नाही। खातेवाटपावर आज महायुतीमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार, सूत्रांची माहिती। खातेवाटपामध्ये कुठलाही तिढा नाही, आज खातेवाटप होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही, उदय सामंत यांची माहिती। परभणी आणि बीडमधील घटनेच्या निषेधार्थ विधान भवन परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन, तर उद्धव ठाकरे आज अधिवेशनामध्ये हजेरी लावणार। विधानसभा अध्यक्षांनी पक्षाकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली। शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर विधिमंडळाचा सावध पवित्रा। मंत्रिपद मिळालं नसल्यानं भुजबळांच्या नाराजीचा स्फोट, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, भुजबळांकडून बंडाच्या तयारीचे संकेत। पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर भुजबळ भूमिका स्पष्ट करणार। मनोज जरांगेंविरोधात भुजबळांचा वापर झाला, ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच भुजबळांना वाऱ्यावर सोडलं, संजय राऊतांची टीका। मंत्रिपद आलं आणि गेलं, मात्र मी संपलो नाही, मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी, भुजबळांची प्रतिक्रिया। मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का, भुजबळांचा संतप्त सवाल। छगन भुजबळांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो, मुनगंटीवार यांना देखील मोठं स्थान मिळेल, मुख्यमंत्री म्हणाले, आशिष देशमुख यांची माहिती। नाराजी नसल्याचं सांगतानाच मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य। एका कुटुंबातला मुलगा दुसऱ्या चिन्हावर उभं राहून देखील मंत्री होतो, मग माझ्यासारख्या निष्ठावानावर पक्ष राग का काढणार, मुनगंटीवार यांचं वक्तव्य। कूटनीती जमली नाही म्हणून प्रवाहातून बाजूला राहण्याचा प्रसंग, भाजपचे आमदार संजय कुटेंची प्रतिक्रिया। मंत्रिपद न मिळाल्यानं संजय कुटे देखील नाराज। तानाजी सावंतांनी फेसबुक आणि ट्विटरवरील प्रोफाईल बदललं, मंत्रिपद न मिळाल्यानं तानाजी सावंत नाराज असल्याची माहिती। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेल्यांची शिंदे समजूत काढतील, तानाजी सावंत यांच्या नाराजीच्या प्रश्नावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। दादा गटाचे नाराज आमदार प्रकाश सोळंके अधिवेशन सोडून माजलगावला परतले, धनंजय मुंडेंऐवजी मला मंत्रिपद मिळायला हवं होतं, प्रकाश सोळंकेंची प्रतिक्रिया। मंत्रिपद मिळालं नसल्यानं मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे देखील नाराज, हिवाळी अधिवेशन सोडून प्रकाश सुर्वे मुंबईत परतले, सूत्रांची माहिती। नागपूर विमानतळाजवळ सुषमा अंधारे यांना अनोळखी व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी, फडणवीसांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी, अंधारेंची मागणी। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आरपीआयकडून आज मनमाड बंदची हाक, शांततेच्या मार्गानं बंद पाळण्याचं आवाहन। विधान परिषदेमधील 7 आमदारांच्या नियुक्तीविरोधातील याचिकेवर आज सुनावणी, राज्यपालांकडून झालेल्या 7 आमदारांच्या नियुक्ती रद्द करण्याची याचिकेत मागणी। गड किल्ल्यांवर गैरकृत्य करणाऱ्यांना 1 लाखाचा दंड आणि शिक्षेची तरतूद, गड किल्ले संरक्षित करण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय। नाशिकमधील लासलगाव बाजारामध्ये कांद्याचे दर 10 ते 12 रुपये किलोवर, मुंबईच्या एपीएमसीमध्ये कांदा 30 रुपये किलो, मात्र किरकोळ बाजारामध्ये अद्यापही कांद्याचे भाव 60 ते 80 रुपये किलो। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।